नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यातील वाकडी येथे मध्यरात्री नेवासा पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल 47 किलोहून अधिक गांजा जप्त केला असून या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार महादेव पंडित जवदे वय 38 व शुभम बाबासाहेब काळे वय 29 दोघे राहणार वाकडी तालुका नेवासा हे दोघे मिळून शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीररित्या गांजाचा साठा करून त्याची विक्री करण्याच्या तयारीत होते. याबाबत पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना गुप्त माहिती मिळताच नेवासा पोलिसांनी सापळा रचून रात्री उशिरा छापा टाकला. या कारवाईत पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण पवार व पोलीस हेड कॉन्स्टेबल शहाजी आंधळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. छाप्यात पोलिसांनी 3 वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये साठवलेला एकूण 47.828 किलो गांजा जप्त केला असून त्याची अंदाजे किंमत 4,78,060 इतकी आहे. या प्रकरणी NDPS कायद्याच्या कलम 20 व 22 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर नशेच्या धंद्यांना मोठा आळा बसणार असल्याची चर्चा सुरू आहे. दबंग पोलीस अधिकारी प्रताप दराडे यांच्या या धडक कारवाईमुळे नेवासा तालुक्यातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, नेवासा, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.